5 इयर सीईटीचा रिझल्ट ऑलरेडी आलेला आहे आणि 3 इयर सीईटीचा रिझल्ट हा 17 जूनला येणं अपेक्षित आहे. आता हा रिझल्ट आल्यानंतर पुढे आपल्याला कॅप राउंडचे ॲप्लिकेशन फिलअप करावे लागतात आणि हे ॲप्लिकेशन फिलअप केल्यानंतर आपल्याला कॉलेजचे प्रेफरन्सेस द्यावे लागतात. आता आपल्याला जे मार्क्स मिळालेले आहेत, आपल्याला जो रँक मिळालेला आहे, या सगळ्या गोष्टींच्या बेसिसवरती आपल्याला पुढे कॉलेज सिलेक्ट करावे लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, LLBचा हा कोर्स जर तुम्हाला डिस्टन्स एज्युकेशनच्या माध्यमातून करायचा असेल, इव्हिनिंग कॉलेजच्या माध्यमातून करायचा असेल किंवा पार्ट टाइम कॉलेजच्या माध्यमातून करायचा असेल, तर या सगळ्या गोष्टींसाठी कुठला ऑप्शन बेस्ट असेल आणि कुठलं कॉलेज ज्याच्यामधून तुम्ही हे कोर्सेस करू शकता, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. तर 5 इयर सीईटीचे जे कॅप राऊंड आहेत ते आपण कधी एक्सपेक्ट करू शकतो ते पाहूयात. त्यासाठी आपण 2024-25च्या डेट्स काय होत्या कॅप राऊंडच्या त्या अगोदर पाहूयात. याच्यामध्ये आपल्याला या डॉक्युमेंटमध्ये जी सीईटीच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की 8 जुलैला कॅप राऊंडचं रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं. 13 जुलैपर्यंत ते रजिस्ट्रेशन चालू होतं. फायनल मेरिट लिस्ट ही 19 जुलैला संध्याकाळी त्यांनी डिस्प्ले केली होती आणि कॉलेजचं जे अलोकेशन झालं होतं ते 29 जुलैला झालं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः आपण जर आता पाहिलं तर आपला रिझल्ट जस्ट 1-2 दिवसामध्ये लागलेला आहे. आपले जे कॅप राऊंड असतील ते ऑब्व्हियसली जुलैमध्येच सुरू होतील. 1 जुलैला आपण टार्गेट ठेवूयात. 1 जुलैपासून आपले कॅप राऊंड सुरू होतील आणि त्यापुढे मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, पुढे कॉलेज अलॉटमेंट असेल, प्रेफरन्स फॉर्म भरणं असेल, या सगळ्या गोष्टी त्यापुढे होतील. आता विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंडमध्ये तुमचे जे ॲडमिशन होतात त्याचे तुमच्या रँकच्या बेसिसवरती होतात. तुम्हाला किती पर्सेंटाईल तुमच्या रिझल्टमध्ये मिळालेले आहेत त्याच्या बेसिसवरती होतात. महाराष्ट्रामध्ये खूप सारे कॉलेजेस आहेत, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, काही एडेड आहेत, काही अनएडेड आहेत. आता या सगळ्या कॉलेजमध्ये ज्यावेळेस आपण ॲडमिशनसाठी प्रयत्न करत असतो त्यावेळेस सगळ्या कॉलेजचा कट ऑफ माहिती असणं थोडं अवघड असतं आणि कुठल्या कॉलेजमध्ये आपण एलिजिबल आहोत हे माहिती करून घेणं पण थोडंसं अवघड आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की तुम्हाला चांगले मार्क्स असून सुद्धा तुम्ही चुकीचा प्रेफरन्स दिल्यामुळे तुमचं कॉलेज जे आहे ते चांगलं कॉलेज हातातून सुटतं आणि दुसऱ्या एखाद्या कॉलेजवरती समाधान त्यावेळेस मानावं लागतं. तर पहिल्या राऊंडमध्ये आपण कुठलं कॉलेज द्यायला पाहिजे, दुसऱ्या राऊंडमध्ये आपण कुठलं कॉलेज द्यायला पाहिजे, ओव्हरऑल प्रेफरन्स काय असावा कॉलेजचा, आपला पर्सेंटाईल किती आहेत, त्यानुसार आपल्याला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन भेटू शकतं, आपल्याला मार्क्स कमी असतील तर आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज भेटू शकतं का आणि भेटलं तर कुठलं भेटेल, या सगळ्या गोष्टींसाठी ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही ॲडमिशन काउन्सिलिंग सुरू करत आहोत. तर मित्रांनो, या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस मिळणार आहे. ग्लोबल ऑनलाईनचे जे काउन्सिलर आहेत स्वतः तुमच्यासोबत डिस्कस करतील तुमची जी कंडिशन आहे, तुम्हाला किती मार्क्स मिळालेत आणि तुम्ही कुठे एलिजिबल आहात, हे डिस्कशन तुम्ही आमच्या काउन्सिलर सोबत यामध्ये करू शकता. त्यानंतर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसच्या प्रत्येक स्टेपवरती गायडन्स दिला जाणार आहे. स्टेप वाईज तुम्हाला सांगितलं जाईल की आत्ता या स्टेजला तुम्ही काय करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा रँक, तुमचे मार्क्स याचा विचार करून तुम्हाला एक एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी दिली जाईल. तुम्हाला एक कॉलेजची लिस्ट दिली जाईल. ते प्रेफरन्सेस तुम्ही तुमच्या कॅपच्या फॉर्ममध्ये इन्क्लूड करायचे असतात. पुढे विद्यार्थी मित्रांनो, कॅपचा जो तुम्ही फॉर्म भराल तो फॉर्म भरण्यामध्ये सुद्धा तुम्हाला मदत इथे केली जाईल. त्यानंतर तुमच्या डॉक्युमेंटचं जे व्हेरिफिकेशन होतं त्याच्यामध्ये तुम्हाला गायडन्स दिला जाईल. कट ऑफचं ॲनालिसिस करून राऊंड वाईज तुम्हाला डिसिजन दिला जाईल की तुम्ही आता या राऊंडमध्ये हे कॉलेज फिक्स करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस कॉलेजचं ॲडमिशन असेल, तुम्हाला कॉलेजवरती जावं लागेल त्यावेळेस आणि मॅनेजमेंट कोट्यामधून जे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड होतात त्या राऊंडमध्ये सुद्धा तुम्हाला मदत करण्याचं काम या काउन्सिलिंग सेशन्समधून केलं जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही काउन्सिलिंग पेड असणार आहे आणि ही जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करून इन्क्वायरी पण करू शकता. तर मित्रांनो, आता पुढे जो महत्त्वाचा प्रश्न आज आपण घेतलेला आहे तो म्हणजे डिस्टन्स एज्युकेशनच्या माध्यमातून, पार्ट टाइम एज्युकेशनद्वारे किंवा इव्हिनिंग कॉलेजच्या माध्यमातून कुठल्या कॉलेजमध्ये आपल्याला LLB करता येईल आणि यापैकी कुठला ऑप्शन हा बेस्ट असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, ते पाहण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला आपण बार काउन्सिल ऑफ इंडिया जे आहे त्यांच्या रेग्युलेशनची एक डॉक्युमेंट चेक करूयात.
कारण आपल्याला जर पार्ट टाइम डिग्री करायची असेल किंवा डिस्टन्स एज्युकेशनमधून करायचं असेल तर आपल्याला रूल्स आणि रेग्युलेशन्स माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे मित्रांनो, इथे तुम्हाला एक सर्क्युलर दिसतंय, जे सर्क्युलर BCIच्या वेबसाईटवरती आहे आणि त्याची डेट जी आहे ती 20 मे 2024 आहे. आणि ते सर्क्युलर सगळ्या युनिव्हर्सिटीजच्या VCs साठी आहे. तसेच रजिस्ट्रार असतील सगळ्या युनिव्हर्सिटीचे, प्रिन्सिपल्स, डीन्स, डायरेक्टर असतील, जे लीगल एज्युकेशनचे सेंटर आहेत, लॉ कॉलेज आहेत, लॉ युनिव्हर्सिटीज आहेत, त्या सगळ्यांसाठी हे सर्क्युलर आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काही मॅन्डेटरी गाईडलाईन्स दिल्या आहेत, नॉर्म्स दिल्या आहेत, रूल दिले आहेत लीगल एज्युकेशनच्या. तर याच्यामध्ये आपण चेक करूयात डिस्टन्स लर्निंग विषयी बार काउन्सिल काय सांगतं. तर इथे 9 नंबरला तुम्ही पाहू शकता, नॉन अप्रुव्हल, नॉन रेकग्निशन बाय BCI ऑफ अ लॉ कोर्स बाय ऑनलाईन मोड अँड थ्रू correspondence open and distance under the name nomenclature of LLB to BA law etc LLM MA law ATC. तर इथे BCI सांगते की BCI and its legal education committee have time and again reiterated, stated and clarified that it does not recognize LLB and or LLM or any law degree course through online mode, correspondence, open and or distance learning mode. म्हणजे BCI अशी कुठलीही डिग्री जी ओपन युनिव्हर्सिटीमधून घेतली असेल किंवा ऑनलाईन मोडमधून घेतली असेल, करस्पॉन्डन्स असेल किंवा डिस्टन्स लर्निंग मोडमधून घेतली असेल, तर BCI अशी कुठलीही डिग्री रेकग्नाइज करत नाही. थोडक्यात तुम्ही LLBचा जो कोर्स करणार आहात तो तुम्हाला फुल टाइम रेग्युलर कोर्स करावा लागेल. पार्ट टाइम, डिस्टन्स, ओपन, ऑनलाईन अशा कुठल्याही पद्धतीचा कोर्स BCI रेकग्नाइज करत नाही. जरी तुम्ही तो कोर्स केला तरी पण तुम्हाला ॲडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस करता येणार नाही. तुमच्याकडे फक्त ती डिग्री असेल जिचा मार्केटमध्ये काहीही उपयोग नसणार आहे. आता दुसरा प्रश्न म्हणजे मग इव्हिनिंग कॉलेजमधून डिग्री केली तर काय हरकत आहे? त्याच्याविषयी पण बार काउन्सिलने इथे सांगितलं आहे. It may be noted that LLB 3-year, 5-year is a regular course and there is no concept of evening classes. स्पष्ट दिलं इथे. 3 year आणि 5 year मध्ये जे कोर्सेस आहेत, BA LLB असेल, BBA LLB असेल, LLB 3 year असेल, तर हे जे कोर्सेस आहेत 5 yearचा असेल किंवा 3 yearचा असेल, हा कोर्स रेग्युलर कोर्स आहे आणि इव्हिनिंग क्लासेसची अशी कुठलीही कॉन्सेप्ट याच्यामध्ये नाहीये. Central or legal education can run law courses only in accordance to Rule 2 of Rule of Legal Education 2008, which stated that a course should run for at least 5 hours a day continuously with an additional half an hour recess every day and should have less than 30 hours of a working schedule per week. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इव्हिनिंग क्लासेस, इव्हिनिंग कॉलेज अशा पद्धतीचे सुद्धा कोर्सेस तुम्हाला या डिग्रीमध्ये अवेलेबल नाही आहेत. इथे अजून एक सेंटेन्स दिलेला आहे. ॲज पर क्लॉज 5 ऑफ द शेड्यूल 3 ऑफ द रूल्स ऑफ लीगल एज्युकेशन, क्लासेस कॅन बी कंडक्टेड ओनली बिटवीन 8 AM to 7 PM in an institution which is not fully residential. However, the library may remain open till 10 PM. थोडक्यात सकाळी 8 वाजल्यापासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत याच वेळेमध्ये तुम्ही तुमचे जे कोर्सेस आहेत, 3 year असेल, 5 year असेल, हे कंडक्ट करू शकता असं स्ट्रिक्टली कॉलेजेसला इथे सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, इव्हिनिंग कॉलेजची, इव्हिनिंग कोर्सची सुद्धा LLB मध्ये कुठलीही कन्सेप्ट नाहीये. जर तुम्हाला कोणी ऑफर करत असेल तर त्यांच्याकडे बार काउन्सिलचा अप्रुव्हल आहे का ते व्हेरीफाय करा. अदरवाईज तुम्हाला मिळालेली डिग्री फक्त एक कागदाचा तुकडा राहील आणि तुम्हाला त्या डिग्रीचा मार्केटमध्ये कुठलाही उपयोग होणार नाही. ठीक आहे मित्रांनो, तर हे होतं LLB विषयी. डिस्टन्समधून ती करता येत नाही, इव्हिनिंगमधून ती करता येत नाही, पार्ट टाइम करता येत नाही, ओपन युनिव्हर्सिटीमधून करता येत नाही किंवा ऑनलाईन पद्धतीने करता येत नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला जी LLB करावी लागणार आहे, 5 year असो 3 year असो, तुम्हाला रेग्युलर फॉर्ममध्ये करावी लागेल आणि रेग्युलर कॉलेजमधूनच करावी लागेल. तर मित्रांनो, मग कुठल्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घेता येईल, तुमचे मार्क्स काय, तुमचा रँक काय, त्याच्यानुसार कुठलं गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला भेटू शकतं, याचा जो गायडन्स आहे
तुम्हाला हा सर्व गायडन्स ग्लोबल ऑनलाईनच्या LLB ॲडमिशन काउन्सिलिंगमध्ये मिळणार आहे. आणि या काउन्सिलिंगमध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला गायडन्स दिला जाईल. फॉर्म फिल करण्यासाठी तुम्हाला मदत केली जाईल. तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये मदत केली जाईल. तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला कुठलं कॉलेज बेस्ट राहील हे सजेस्ट केलं जाईल. आणि कॉलेजच्या ॲडमिशनपर्यंत तुम्हाला या काउन्सिलिंगमध्ये गाईड केलं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता आणि इन्क्वायरी करू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कॅप राऊंडची तयारी सुरू करा. थँक्यू.